मध्य प्रदेशमधून नववधूचे 5 तोळे दागिने आणि आहेराची रोकड पोलिसांनी केली हस्तगत। पोलीस पथक आल्याची लागली कुणकुण, चोरटे मुद्देमाल सोडून पसार। सुमारे 1.5 महिन्यापूर्वी धुळे तालुक्यातील शिरूड येथून कैलास पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी रायबा लॉन्समध्ये झालेल्या धाडसी चोरीचा छडा धुळे तालुका पोलिसांनी अचूक लावलाय। डीवायएसपी सागर देशमुख यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे मध्य प्रदेशात जाऊन धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने एका घरातून नववधूचे चोरीला गेलेले 5 तोळे सोन्याचे दागिने आणि लग्नामध्ये आलेल्या आहेराची रोकड हस्तगत केली आहे। धुळ्याचे पोलीस पथक आल्याची कुणकुण लागताच चोरटे मुद्देमाल सोडून पसार होण्यात यशस्वी झाले। शिरूर येथून लग्न समारंभ आटोपल्यानंतर संध्याकाळी स्कॉर्पिओ गाडीने घरी जाण्याची लगबग कैलास पाटील कुटुंबियांची सुरू होती। नववधूचे 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि आहेरामध्ये आलेली रोकड बॅगेत भरून ती बॅग स्कॉर्पिओ गाडी ड्रायव्हरच्या मागील सीटवर त्यांनी ठेवली। काही कामासाठी कैलास पाटील हे कामाच्या गडबडीत गाडीचा दरवाजा उघडा ठेवून पत्नीकडे गेले असता चोरट्यांनी संधी साधून ती बॅग लंपास केली। चोरट्यांनी बॅग लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरविली। मात्र चोरटे हे परराज्यात जाऊन लपून बसले होते। तालुका पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सदर चोरटे मध्य प्रदेश येथील राजगड या ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत सदर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपी मात्र यामध्ये पसार होण्यात यशस्वी झाले। सदर आरोपीचा पोलिसांच्या वतीने कसून शोध घेतला जात आहे। लवकरच त्यांना देखील गजाआड करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इंचार्ज। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा लॉन्स या ठिकाणी 23/2/2025 रोजी एक चोरीची घटना घडली होती। या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती। या गाडीतून एका चोरट्याने 4.5 तोळे सोने आणि 20,000 रुपयाची रक्कम चोरली होती। त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, त्यानंतर ॲडिशनल एसपी साहेब किशोर काळे आणि एसडीपीओ साहेब भांबरे सर यांना ही माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो। तपासाची सूत्रे जलदगतीने हलण्यास सुरुवात झाली। आरोपीच्या घराची झडती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला। त्याच्यामध्ये आम्हाला 29 ग्रामची एक सोन्याची पोत, 15 ग्रामची दुसरी एक छोटी सोन्याची पोत आणि 20,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत। आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत। अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे। आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत। धन्यवाद।